आहे माझ्या गावाला. हे आमच्या शेतातले बैल आहेत. मला काटा टोचला. हॅलो गाईज, तर मी आलेले आहे माझ्या गावाकडे आणि आत्ता मी आलेले आहे आमच्या गावाकडच्या शेतामध्ये. तर तुम्हाला मी दाखवेन आमच्या गावाकडं कशाची शेती आहे. तर माझा हा ब्लॉग नक्की बघा. फ्रेंड्स, मी आलेला आहे आमच्या गावाकडच्या शेतामध्ये, म्हणजेच रानात. तर इतकं हिरवगार आहे शेत, खूप छान. हे बघा, सगळीकडे हिरवळ हिरवळ, किती भारी फ्लावर्स आहेत, किती छान वाटतंय खूप. हे बघा, इथे बैल. हे आमच्या शेतातले बैल आहेत. अयो, देखा आपने लापरवाही का नतीजा है. ही आहे आमच्या गावाकडच्या शेतातली कांद्याची शेती. बघा बघा कसे कांदे लागलेले आहेत शेतामध्ये. हे आहे आमच्या गावाकडे गलांड्याच्या फुलाची शेती. तर हे बघा, तुम्ही बघू शकता, ह्याला म्हणतात गलांड्याचं फुल. आता तुमच्या तिकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा, पण आमच्या गावाकडे म्हणतात ह्याला गलांड्याचं फुल. हे बघा, किती सारी फुलं आलेले आहेत, किती छान. पण ही पण शेती खूप छान आहे. मग अशी आपण कांद्याची शेती बघितली, तशीच ही सुद्धा गलांड्याच्या फुलाची शेती आहे. तर कशी आहे ते मला सांगा. हे बघा बघा, इथे चालले आहे फोटोशूट. हे शेत एवढं छान आहे की इथे तुझे मम्मी पप्पा फोटोशूट करतायत. छान आहे. तुरीच्या शेंगा, हे सुद्धा आमच्या गावाकडच्या शेतामध्ये आहे. विसरले आहेत आता आपला रोड. तर आम्हाला कुठून पण घेऊन जात आहेत. हे बघा, बोळातून घेऊन चाललेत. तर आम्हाला सापडेल रोड. ह्या शेतामुळे ना रोड समजत नाही. आता आम्ही कुठून चाललोय. बघा, अशी खाली बोरं पडलेली आहेत. हे आहे बोराचं झाड. माझ्यावरती जे झाड आहे ते आहे बोराचं झाड. आता हे दुसऱ्यांचं शेत आहे. आता आम्ही असं मधून चाललोय. मला काटा टोचला. बघा, काटा टोचला होता. कुठून घेऊन चाललेत पप्पा, काय माहिती. तर फ्रेंड्स, असा होता माझा गावाकडचा व्लॉग, मिनी व्लॉग, छोटासा व्लॉग. तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि माझ्या गावाकडची शेती, माझं गाव, आणि तुम्हाला गाव आवडतं का नाही हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा.
थँक्यू. बाय बाय. कीप लविंग.